दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने आयोजित केलेल्या आमचे सन्मित्र सुनील कुमार गवटे यांनी संपादित केलेल्या लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयाचे आख्याखंड सुमारे 10,000 पृष्ठ ग्रंथरूपाने आज प्रकाशित झाले असं आमच्या सर्वांच्या वतीनं मी आनंदाने जाहीर करतो. कारण हा कार्यक्रम इतर ठिकाणी जरी झाला तरी घरच्या अंगणात मोराला नाचायचं होतं, तो हट्ट पुरा करण्यासाठी आपण सगळे जमलो. आणि मला मध्यस्थांनी असं सांगितलं होतं की या कार्यक्रमाला तुम्ही आलंच पाहिजे, असा त्या नाचणाराचा हट्ट आहे. नाहीतर हे साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद वगैरे मानगड प्रसिद्ध झाल्यापासून अनेक ठिकाणी सत्काराची वगैरे बोलावणी येत आहे, पण मी आमच्या सांगलीची वेस ओलांडून महानगरपालिकेचं क्षेत्र असून सुद्धा मिरजेलाही गेले नाही. पण सांगली मिरजेची वेस ओलांडून आज कोल्हापुरात आले. याची 2 कारण, एक सुनील कुमार गवटे आणि दुसरं लक्ष्मण शास्त्री जोशी. वैयक्तिक काही फार सांगत नाही सुनील कुमार बद्दल, कारण माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगले जाणता, जवळची माणसं जास्त जाणतात म्हणे, त्यामुळे तुम्ही जवळ आहात त्यांच्या भौगोलिक अंतराने. पण सुनील कुमारने हट्ट धरला आणि मी नाही म्हटलं, हे माझ्या अंतर्मनाला मानवलं नाही म्हणून मी आले. दुसरं, लक्ष्मण शास्त्री जोशींचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे असं मी मानते. मी काय त्यांच्यासारखा प्रचंड अभ्यास वगैरे करणारी बाई नाही, पण त्यांची ज्ञाननिष्ठा सुनील कुमारांची आणि त्यांची चिकाट यांना मी मनापासून अभिवादन करते. कारण ते काही फक्त लक्ष्मण शास्त्रींचा संपादन हे मोठं महाधनुष्य होत. त्याच्या आधी त्यांनी अशी कामं केलेली आपल्याला माहिती आहे की आपल्या कोल्हापूरचे सुपुत्र वि.स. खांडेकरांचं समग्र साहित्याचं त्यांनी संपादन केलं, प्रकाशित अप्रकाशित. आणि मला असं आठवतंय की पहिल्या त्यांच्या अप्रकाशित आणि अशा 15 कादंबऱ्यांच्या संचाचं प्रकाशन त्यांनी माझ्याच हस्ते केलं होतं एकेकाळी. त्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत माणूस माझं पिच्छा सोडायला तयार. आता म्हटलं जरा सुखाने बसावं 4 दिवस जरा, तर त्यांनी हट्ट धरला म्हणून मला यावं. लक्ष्मण शास्त्री जोशींचा सहवास मला खूप उशिरा मिळाला प्रत्यक्षात. त्यांचा ज्या वेळेला विश्वकोशाचं काम चाललेलं होतं तेव्हा आकस्मिकपणे एक पत्र त्यांच्या सहीचं आलं आणि लोकसाहित्य या विषयाचा समावेश विश्वकोशामध्ये प्रथमच केला गेला. तोपर्यंत अनेक कोश झालेले होते, इंग्रजीमध्येही झालेले होते, इन्सायक्लोपीडिया, परंतु स्वतंत्रपणे लोकसाहित्यावर इंग्रजीमध्ये काम झालं होतं, परंतु मोठ्या कोशामध्ये सर्वसामान्यांच्या कोशामध्ये लोकसंस्कृतीचा लोकसाहित्याचा कुठेही समावेश झालेला नव्हता. आणि गंमत म्हणजे लक्ष्मण शास्त्रींनी केल्यानंतर नंतरचे कोश महाराष्ट्रामध्ये झाले, म्हणजे समाज विज्ञान कोश झालेला होता, लेखक कोश झालेला होता, त्याच्यामध्ये मग लोकसंस्कृती लोकसाहित्याचा समावेश करायला लोकांनी सुरुवात केली. तर या खंडामध्ये लोकसाहित्याचा समावेश करण्यासाठी त्यांनी निश्चय केला आणि का कोण जाणे अतिथी संपादक म्हणून त्यांनी मला बोलावलं. त्यावेळेस म्हणजे वयाने मी फारच लहान होते, परंतु त्यामुळे मला वारंवार वाईला जाण्याचा योग आला.
नोकरी चालू होती, आठवड्यातनं 1-2 दिवस काहीतरी काढायचे, 15 दिवसांना जायचं. जुन्या वाड्यामध्ये ते राहत होते. थंडीचे दिवस होते आणि त्यावेळेला थंडीच्या दिवसात थंडी पडायची असा तो काळ होता. कृष्णेच्या काठीवर त्यांचा टेकावर असलेलं आपल्याला माहिती असेल. मला फार आवडलं ते, कारण बाहेर चौकात झोपाळा होता आणि सकाळी शास्त्री शेवटचा काळ होता त्यांच्या आयुष्यात. नाते झोक्यावर बसून मंद झोपे घ्यायचे आणि मला त्यांनी अक्षरशः त्यांच्या शेजारच्या खोलीमध्ये निवासाला जागा दिली होती. बाकीची लेखक मंडळी होती त्यांना दुसरीकडे जागा दिलेली होती आणि आपल्या सोनबाईला त्यांनी सांगितलं होतं ते पण तिची एकटी मुलगी आलेली रात्री इथे आणि तिची सगळी व्यवस्था खूप होती. त्यामुळे तिला त्या सार्वजनिक याच्यात बाकीच्या लेखकांच्यासाठी सार्वजनिक स्नान व्यवस्था वगैरे होती, तिथे तिला जाऊ नकोस. तो वाड्याची देखरेख करणारा माणूस होता, त्याची खोली होती तिथे. मी आपल्या गंभीर गोष्टींच्या बद्दल फार बोलणार नाही, कारण फार गंभीर ऐकलं ते लोक येते मला. तर त्या मुलीकडे लक्ष देऊन तिचं चहा पाणी दूध वगैरे काही पाहिजे असेल तर ते बघत असं त्या माणसाला आणि त्याच्या पत्नीला त्यांनी सापडून ठेवलेलं होतं. ऑफिसमध्ये गेल्यावर मात्र ते अत्यंत दक्षाने करणे असत की मी संदर्भ कुठले वापरले, काय केले, आणि त्यांना अतिशय आश्चर्य वाटत होतं की ही मुलगी वेगळ्या वेगळ्या प्रकाराने विचार करणारी मुलगी आहे. म्हणजे आता 2 अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारची व्याख्यानं आपल्या समोर झालेली आहे. आणि सुनील कुमारांना मी म्हटलं जेव्हा मी तर तुमच्या याच्याबद्दल काही वाचलेलं नाहीये, शास्त्रींचं सुद्धा मी फार कमी वाचलेलं आहे. म्हणजे आता ज्या ग्रंथांचा उल्लेख वारंवार होता धर्मशास्त्राचा इतिहास वगैरे मी वाचलेला आहे. त्यांचे काही निवडक निबंधांची पुस्तकं वाचलेली आहेत. नवभारताची मी प्रारंभापासूनची वर्गणीदार आहे आणि ते नियमाने बारे वाचत असते. म्हणजे मगाशी सुनील कुमारने सांगितलं तसं वर्तमानपत्राची पुरवणी अजूनही मी ठेवत असते, तर मला त्यावेळेला वाचायला नाही झालं. तेव्हा वाचन संस्कृतीमध्ये वाढलेली आमची पिढी असल्यामुळे लक्ष्मण शास्त्री त्यांचं काही गोष्टी मी वाचत आलेले होते आणि लोकसंस्कृतीचा अभ्यास करत असताना लहानपणापासून मला असं जाणवलं की जे जुन्या पिढीतली शास्त्री मंडळी होती ती अतिशय प्रामाणिक होत्या. म्हणजे जुन्या परंपरा या जाचक जरूर होत्या, परंतु त्यांची भाषांतर करताना त्यांनी यथामूल भाषांतर केलेली आहे. आज ज्या वेळेला मी भाषांतर केलेली बघते हिंदीमधनं किंवा याच्यामधने, त्यावेळेस सोयीस्करपणे काही गाळले जातात, काहींचे अर्थ बदलले जातात, काहींचे अन्वय बदलले जातात. तेच टेक्स्ट असतं, तोच ग्रंथ असतो, ती संहिता असते. आणि मी ज्या काळामध्ये वाचत होते, वाचनाचं व्यसन लागलं होतं, त्यावेळेस ही जुनी मंडळी होती आणि सुदैवाने मला अगदी लहानपणी एका शास्त्रीजींचा फार जवळचा सहवास घडला, विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्रा, ज्यांनी वेदांची यथामूल भाषांतर मराठीमध्ये केले. सातवळेकरांनी केले, चित्राव शास्त्रींनी केले. आणि चित्राव शास्त्रींनी प्राचीन चरित्रकोश, मध्ययुगीन चरित्रकोश, अर्वाचीन चरित्रकोश असे चरित्रकोश निर्माण केले. अतिशय प्रामाणिक आणि यथामूल भाषांतर. या भाषांतर करत असताना शास्त्रींनी लोकसाहित्य हा विषय ह्या एवढ्या मोठ्या बृहत कोशात कसा घेतला याचं मला आश्चर्य वाटत होतं. परंतु ते आश्चर्य इतकंच काही फार शिल्लक राहिलं नाही. याचं कारण असं की चित्राव शास्त्रींच्या अथर्ववेदाची म्हणजे सगळ्याच वेद माझ्याकडे आहेत, ते भाषांतरातले टेक्स्ट पण आहेत. त्याचा संस्कृत काही मला येत नाही, कारण मी काही फार शिकलेली पाहिजे, मी अशिक्षित नाही. म्हणजे पदव्या नोकरी झाली त्याबद्दल काही वाद नाही, पण मी कॉलेजमध्ये शिकायला कधी गेले नाही. मी परीक्षा दिल्या, पदव्या घेतल्या आणि शिकवायला कॉलेजमध्ये गेले. म्हणजे ते आपल्याला अक्कल नसताना दुसऱ्याला शिकवणं म्हणतात तो उद्योगचर्म केला.
आणि आता परत या मराठी लोकांना ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष पद काहीतरी दिलंय म्हणून त्यांनी मला बोलवलं तर असं. तर या शास्त्रीयांनी ज्यावेळेस त्यांचे वेद वाचत होते त्या काळात वेद वाचत होते. तर त्या अथर्ववेदाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी केलेलं आहे चित्राव शास्त्रींनी की मराठीतलं हे पहिलं, हे मराठीतलं नाही भारतातलं हे पहिलं लोकसाहित्य आहे. म्हणजे लोकसाहित्य हे प्रादेशिक बोलीतच असतं वगैरे हे जे काय समज किंवा अपसमज आज आहे हे मुळामध्ये नाहीये. इतकंच नव्हे तर पुढे शास्त्री वंशी ज्यावेळेला मी वाईला जात होते आणि बोलत होते त्यावेळेस शास्त्री पण पिकलेले होते. संध्याकाळच्या वेळेला ते बागेत पाणी घालायचे त्यांच्या घराच्या मी त्यांच्या बरोबर लुडबुड करायला असायची. पाण्याची झाडी असायची, ती झाडी भरून मी त्यांना आवडून घ्यायची आणि मग गप्पा मारायच्या. आणि गप्पा मारता मी या जुन्या आठवणी त्यांना सांगितल्या. त्यांना ते सगळं माहीतच होतं, पण आपण आपली अक्कल पाजळावी अशी पूर्वी असते तर तशी होती. आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेस ते मला म्हणाले सगळं संस्कृत साहित्य हे मुळात लोकसाहित्याचं, कारण कुठल्या तरी लोकांनी ते निर्माण केलेले लोकांच्या मनाचं ते प्रतिबिंब आहे, तो कामच आहे. मग या सगळ्या 18 खंडात काय आहे याच्याबद्दल मला परवाच्या दिवशी आजच्या कार्यक्रमाचं कळलं आणि मी सुनील कुमारला फोनवर म्हटलं मला तर काहीच माहिती नाही तुम्ही काय सांगताय. त्यांनी आत्मक्षणामध्ये मला एक संक्षिप्त परिचय पुस्तिका पाठवली. या 18 खंडात काय आहे याच्यावर मोबाईल PDF. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुद्रित पुस्तिका माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये धर्मशास्त्राचा विचार सगळं काही सांगत नाही, कारण या दोघांनी खूप विवेचनात्मक आणि फोनवर अशा प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे. तर त्याच्यात अलौकिकापासून लौकिकाकडे जाणारा जो प्रवास आहे धर्मशास्त्राचा आणि मानवाचा त्याच्याबद्दलचं विश्लेषण शास्त्री व सातत्याने करतात. कारण आपला सर्वांचा समज असा असतो की धर्म म्हणजे काहीतरी अलौकिक गोष्ट आहे, ते आपल्या कैलातलं नाहीये, परंतु ते अलौकिकाकडून लौकिकाच्या पातळीवर त्याचं विश्लेषण कसं करायचं, कारण मुळामध्ये ते तसंच आहे. आणि मग शास्त्रीयांशी बोलताना वाईट कोणी असतात, परंतु त्याशी विश्लेषक होते. आणि आमच्या म्हणजे ज्या काळात आम्ही भेटलो तो काळ असा होता की ते स्त्रीमुक्ती वगैरे मंडळी अशा जोरात चालू होत्या, चर्चा चालू होत्या. तेव्हा ते मला म्हणाले की आता बायकांना नाही पहिल्यापासून असं दुय्यम स्थान देण्याचा उद्योग झाला तसं ते नसलं तरी, कारण पुरुषासाठी म्हणजे शब्द काय आहे मुलगा आणि संस्कृत मध्ये मुलीसाठी शब्द काय आहे कन्या. कारण तिला इतकं गौण मानलेलं आहे कारण कन्या एखादा कण असावा जीवनामध्ये एवढंच तिचं स्थान. आणि मग ते कन्नडमधनं हे शब्द कसे आले वगैरे ज्ञान आम्हाला नंतर झालं. मुलगा आणि मुलगी, त्या मुलगा आहे मुलगी झाली. त्यामुळे दक्षिणेशी असलेला हा अनुबंध नंतर कळत गेला. तर एकाच वेळेला संस्कृतीचा प्रवास करत असताना वारंवार आमचे वेळेवर सांगत होते की अनेक ज्ञानशाखांना स्पर्श करतात. आंतरज्ञानशाखीय म्हणजे अभिजात मराठी इंटरडिसिप्लिनरी स्टडी अप्रोच म्हणजे ताबडतोब करतात. तर निरनिराळ्या ज्ञानशाखांचा संबंध माणसाचं जीवन समजून घेताना येतो आणि जीवनासाठी संबंधित अशी कुठलीही शास्त्र मग ते राज्यशास्त्र असू दे, अर्थशास्त्र असू दे, धर्मशास्त्र असू दे, स्वयंपाक शास्त्र असू दे, ज्याला करून मानलं जातं पण त्याच्याशिवाय वागत नाही. तर ह्या सगळ्याचा इंटरडिसिप्लिनरी स्टडी की एकमेकांशी इतकं नातं असतं निरनिराळ्या विषयांचं की त्याच्याशिवाय माणसाचं जगणं हे समजूच शकत नाही, कुठलंच समजू शकत नाही. लोकसंस्कृतीचा अभ्यास करत असताना आतापर्यंत अर्थशास्त्राचा कोणी कधी विचारच केला नव्हता.
शास्त्रीय ज्या वेळेला मार्क्सवाल्याबद्दल बोलतात त्यावेळेस माझ्या डोक्यात हे विचार येतात की जगण्यामध्ये निरनिराळे आर्थिक व्यवस्थापन येत असतात अति प्राचीन काळापासून. अर्थ म्हणजे काय? तुम्ही हा काय प्रश्न झाला. अर्थ म्हणजे काय? पैसा. पैसा म्हणजे काय? एक एक प्रश्नाच्या जर आपण मुळात जायला लागलो तर शेवटी उत्तर एवढंच मिळतं की माझ्या जगण्याला जे आवश्यक आहे ते रुपयाने नाही, ते सोनं नाणं नाही, ते डॉलर्स नाही. उद्या शेतकऱ्याने जर शेतात धान्यच पिकवलं नाही आणि मी पोतवर डॉलर घेऊन गेले तर त्याची किंमत किती आहे? आणि मला गरज कशाची आहे? मला धान्याची गरज. मग आमच्या लोककथा आम्हाला जास्त शहाणा. एक कोंबडी आहे, ती उकिरड्यावर जाते आणि तिचं बारकं पिल्लू आहे तेही दाणे टिपायला तिथे जातं. ही सारखी गोष्ट आहे. आणि दाणे टिपला टिपता या पिल्लाला एक मोठी सापडतो त्या उकिरड्यावर. मग तो आपल्या आईला दाखवतो, अगं तो किती छान. ती म्हणजे फेकून दे. तुला आता गरज कशाची आहे? एखादा जोंधळ्याचा दाणा, गव्हाचा दाणा सापडला तर. त्यामुळे मोत्याची किंमत नाही तिथे, कारण ते खाता येत नाही. तेव्हा जीवनाच्या मुळामध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला लौकिकाकडे गेल्याशिवाय गत्यंतर नसतं. मग ते तुमचं धर्मशास्त्र असू दे, अर्थशास्त्र असू दे किंवा काय वाटायचं असू दे. हे भान मला लहानपणापासून शास्त्री मंडळींच्या सहवासामध्ये मिळते. कारण विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्रींच्या अक्षरशः घरामध्ये मी लहानाची मोठी झाली. सगळे नातेसंबंध वगैरे ते सांगत नाही, पण एकीकडे ते मोठमोठे ग्रंथ त्यांच्या ग्रंथालयामध्ये वाचत असायचे. मी लहान मुलगे होते वाचत ग्रंथाची. आम्ही काहीतरी अभ्यास करत असायचो. मी अभ्यासाचं नाटक सगळी मुलं करतात तसं आम्ही करत असायचो बाहेर अंगणामध्ये. आणि शास्त्रीवर त्यांच्या खोलीमधनं यायचे. आम्ही काय उद्योग करतोय ते पाहिजे आणि आम्ही नेमकं काहीतरी चुकीचं लिहित असायचो. मग ते रस्व कसं करायचं, दीर्घ कसं करायचं, अनुस्वार कुठे द्यायचा, मग तो अनुस्वार कुठे द्यायचा, का द्यायचा, हा एवढा मोठा शास्त्री पंडित आम्हाला पहिली दुसरीतल्या पोरांना हे सांगत होता. आणि मग आम्हाला ते आमच्यातच वाटायचे. आणि मग त्यांचं टोळटोळी टक्कर होतं. त्या टकलावर पेट थापायचं काम मी करायचे. तेव्हा असल्या हे होतं. परंतु त्यांच्या ग्रंथांनी पुढे ज्या वेळेला जाणत्या वयामध्ये ते ग्रंथ वाचायला लागले त्यावेळेला शास्त्रीय नव्हते, पण ते ग्रंथ जन्मभर माझ्यासोबत राहिले. तसंच मनुस्मृतीचा मगापासून उल्लेख झाला मनुस्मृतीचा. आणि ते नरहर कुरुंदकरांनी मनुस्मृती पुनर्विचार वगैरे लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं सूत्र काय आहे की कोणी एकेकाळी अशी समाज व्यवस्था असणं एक वेळ आपण मान्य, पण त्या व्यवस्थेचं पुन्हा समर्थन करणं हे मात्र मान्य होता उपयोगी नाही. विचार कुठे सुरू होतो? नुसते मनुस्मृती वाचली आणि नाही, त्याच्यावर स्वतंत्र विचार. कारण नुसती माहिती आपण पुस्तकातनं घेतो, त्या माहितीचा जर पुनर्विचार आपण केला नाही आणि आजच्या आमच्या जगण्याशी जर त्याचं लौकिकाशी नातं जोडलं नाही तर त्या अलौकिकाच्या पातळीवर राहून नुसतं चालत नाही. लोकसंस्कृती मला हे शिकवत आली पहिल्यापासून आणि सगळं साहित्य हे शिकवत आलं. फक्त त्या साहित्याकडे पाहण्याची नजर मला लोकसंस्कृतीने दिली, कारण मी त्याच्यात चालले आणि वाढले. आणि पुन्हा प्रकृतीचे दोन अर्थ, एक झाडं पानं फुलं निसर्ग वगैरे वगैरे, आणि दुसरं बाईच्या जातीत जन्माला आले प्रकृती. तेव्हा प्रकृती ही सातत्याने मी आणि माझ्या बोटांचं जग यांच्याशी नातं जोडत असते. याच्यातला अन्वयार्थ उचलून दाखवत असते. आणि हा अन्वयार्थ जोपर्यंत आम्हाला उचलत नाही तोपर्यंत शब्द कितीही जरी आम्ही गोळा केले तरी शब्द पुढे केवळ आम्हाला इकडून इकडे गेला नाही. नुसत्या शब्दांना अर्थ नसतो, ते शब्द आपण कोणत्या जाणकारीने वापरतो हा महत्वाचा भाग असतो. ते मला एकीकडे या शास्त्री मंडळींनी शिकवलं आणि एकीकडे जगण्याने शिकवलं.
जगण्यातून अनुभवातून पुस्तकाकडे असा प्रवास ज्यावेळेला होतो त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने तो ग्रंथकालाही कळतो, तो काय म्हणतोय तेही कळतं. त्याच्यानंतर मनुस्मृतीचं सुद्धा वाचन संस्कृत काही माहीतच नाही, म्हणजे शास्त्रीय वंश सुद्धा वेदही वाचले आहेत माझ्याकडे आजही सगळे. आणि पुण्याला मोठं कार्यालय आहे त्यांचं चित्राव शास्त्रीचा. तर मनुस्मृती हे भाषांतरात वाचले, पण ते आजचं भाषांतर नाही. अलीकडे ज्या वेळेला मी भाषांतर वाचते त्यावेळेस फार विपरीत अनुभव येतो. मी जुनी बापट शास्त्रींची प्रत वाचली, कारण त्यांनी यथामूळ भाषांतर केलेलं आहे. ही मंडळी आपल्या काळाला जे गैरनाम असेल ते सुद्धा मोकळेपणाने भाषांतर करत आलेली होती. आणि कुरुंदकरांनी सुद्धा हे भाषांतर म्हणजे भाषांतरातून जरी त्यांनी काही मनुस्मृती वाचलेली असली तरी त्यांनी त्याच्यावर कुरुंदभटाची कॉमेंट्रीही वाचलेली होती, की जो संस्कृतचा फार मोठा जाणकार. ह्या गोष्टी हे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आहे की अनेक बाजूंनी हे समजून घेतल्याशिवाय करत नाही. आणि मनुस्मृती वाचल्यानंतर मी एक लेख लिहिला होता त्या काळात महाराष्ट्र टाइम्स मध्ये, आणि तो वाचल्यानंतर मला नारायण सुर्व्यांचं म्हणाला. आणि नारायण सुर्वे म्हणाले, तुम्ही तर ते मनुस्मृतीला फारच हे करून काढलं, म्हणजे सोडून काढलं. म्हणलं नाही, तसं केलं नाही यांना. मी मला जे कळलं ते मी फक्त सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे कसं की आमच्या संस्कृतीने, उदाहरण सांगते की हे कसं बघायचं, लोकसंस्कृतीच्या नजरेतून अभिजन संस्कृतीने जे ज्ञान ग्रथित केलेलं आहे त्याच्याकडे कसं बघायचं म्हणजे आपल्याला ते जास्त कळतं. तर सगळ्यांनी सांगितलं, आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रीला फार मोठं मानाचं स्थान आहे, कारण मातृत्व हे मन, मंगल, पवित्र, उदात्त वगैरे 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 आहे. हे सगळं आपल्याला पाठ आहे, मातृदेवो वगैरे वगैरे सगळं. माझं डोकं वाकडं चालणार, कारण मी त्याच वेळेला फुले वाचत होते. आणि फुले वाचता वाचता फुले काय करतात, तर पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये रस्त्यावर बोर्ड लावतात, अडचणीत सापडलेल्या कुठल्याही जातीच्या विद्वांनी येथे येऊन मोकळं होऊन जाणं. आता जर मातृत्व मन, मंगल, पवित्र असेल तर त्या बाईला लपून छपून फुल्यांच्याकडे जायची वेळ काय आली, कारण ती अडचणीत आलेली असते. म्हणे अडचण म्हणजे काय, लोकांना दाखवायला तिच्याजवळ नवरा नाही, ही कुमारिका तरी असते, तिच्यावर अत्याचार तरी झालेला असतो किंवा आणखी दुसरा काहीतरी मार्ग असतो. मग ती माता नाही का, मग तिचं मातृत्व मन, मंगल, पवित्र नाही का. सुनील कुमार लवटे मी काय म्हणतात ते जास्त चांगलं समजू शकतात. तर तिचं मातृत्व हे मान, मंगल, पवित्र होत नाही. हा, तर गंमत अशी आहे की मग कुठल्या पुरुषापासून ती स्त्री माता झाली याला महत्व असते. किती विवाहित आई बापांनी पाहून गेलेला आपल्या जाती धर्माचा असा जर तो जोडीदार असेल, त्याच्यापासून जर ती माता झाली तर ते मातृत्व मन, मंगल, पवित्र. दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं ती विधवा असणे, कुमारिका असणे, अत्याचारित असणे आणि ती माता झाली तर केवळ निसर्गाने तिला मातृत्वाची शक्ती दिली आहे म्हणून तिला आम्ही पवित्र मानतो का, मन, मंगल मानतो का, आजही नाही. मग हा गौरव मातृत्वाचा आहे का मातृत्व गौरवाच्या अजून पितृत्वाचा आहे, असा प्रश्न मी त्या लेखात उपस्थित केलेला होता. आणि लोक परंपरेमध्ये अनेक उदाहरणं मी त्याच्यामध्ये दिलेली होती आणि मनुस्मृतीच डोळ्यासमोर ठेवली होती. आणि केवळ हाच प्रश्न नाही असे आले. आणि मग नारायण सुर्वे म्हणाले की विषमतेचा मूलस्रोत मनुस्मृती असं शीर्षक त्यांनी दिलं. आणि तो मग पुढे माझ्या एका पुस्तकात समाविष्ट झाला. ते पुस्तकही सुर्व्यांनीच काढलं. हा पुढचा भाग
तर लोकसंस्कृती आणि अभिजन संस्कृती यांच्यातलं हे जे आदान प्रदान आहे या संबंधी लक्ष्मण शास्त्रींशी माझा बऱ्याच वेळेला त्यावेळेस संवाद होत असे आणि आम्ही तिथे बसत असून ते फारसं जीव वाचू शकत नव्हते, थकलेले होते असा तो काळ. आणि मी एखादी लहान मुलगी असावी त्यांची नात तशी त्यांच्याबरोबर त्या काळामध्ये वावरलेली होते. एक माझ्या दृष्टीने वाईट गोष्ट अशी झाली ती काळाच्या ओघात होणारच होती म्हणून असे की एक दिवशी असेच आम्ही पाणी घालत होतो झाडांना आणि ते अर्धी झाली त्यांना म्हणून गेली. एक दिवशी ते त्यांची पाणी ओतता ओतता झाडीतलं पाणी संपलं. त्यांनी ती झाडी खाली ठेवली आणि मला म्हणाले माझ्याही आता असंच झाडीतलं पाणी संपत आहे. कुठल्या क्षणी झाडी खाली ठेवावी लागेल सांगता येईल. आणि सुनील कुमार त्यानंतर 2च महिन्यांनी शास्त्री बनले. अतिशय शेवटच्या काळामध्ये शास्त्री बुवांचा सहवास मला मिळाला आणि त्यांनी जी नजर दिली ती अतिशय महत्वाची. त्याच्या आधी एकदा कुसुमाग्रज आणि पु ल देशपांडे यांच्याकडे निर्जला मोठा कार्यक्रम झाला होता. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ काळात त्यावेळेला तेव्हाही लक्ष्मण शास्त्री भेटले होते. पण या शास्त्री मंडळींनी जास्त प्रामाणिकपणे हे काम केलेलं आहे आणि म्हणून शास्त्री बुवांना मार्क्सवादाकडे वळावंसं वाटलं. आर्थिक व्यवस्थेचं विश्लेषण करावंसं वाटलं, जाती व्यवस्थेचं विश्लेषण करावंसं वाटलं आणि अलौकिकापासून लौकिकाकडे येण्याचे मार्ग लोकांना दाखवावेसे वाटले, नॉयवाद समजून घ्यावंसं वाटलं. आधुनिक कवींच्या पुस्तकांना प्रस्तावना द्याव्याशा वाटल्या, त्यांची परीक्षा न करावीशी वाटली. कारण त्यांच्या घरगुती गोष्टी संबंधी बऱ्याच वेळेला डॉक्टर धैर्यांचं आणि माझं बोलणं होतं. त्यांचा फार सख्यत्व होतं दोघांचे आणि धैर्यांनी त्यांच्या पुष्कळ आठवणी मला सांगितल्या होत्या. विशेषतः शास्त्री बुवांच्या पत्नी ज्या वेळेला होत्या सत्यवती वैली म्हणायचे. तर अशा बऱ्याच गोष्टी की ज्या या शास्त्री मंडळींच्यामुळे मला आपण ज्या वाटेने चाललो आहोत ती वाट ही योग्य आहे हे कळायला मदत झाली. एक विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्रींच्यामुळे झाली आणि एक लक्ष्मण शास्त्रींच्यामुळे झाली आणि मध्ये मी ती भाषांतर वाचत आली तीही अशीच झाली. मला बापट शास्त्री भेटले आणि इतर मंडळी भेटले. तर सांगायचं तात्पर्य हे 18 खंडांचं संकलन करणं, अक्षरानक्षर शोधून काढणं ही वाटते तितकी साधी गोष्ट नाही संपादन करणं. आणि त्याच्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं असेल याची आपण फक्त कल्पना केली तरी धाप लागायला होतं. ते मगाशी वेगळे चोरमारीने सांगितलं की एक लेख मिळवण्यासाठी काय करावं. असे अनुभव तिथे मी असताना बऱ्याच वेळा घेतले. ग्रंथालयामध्ये जायचा, एखादा ग्रंथ शोधायचा, मग पुढच्या वेळेला त्या आठवणीने विचारायचे. मला मात्र ते मुक्त असताना ग्रंथ घ्यायचे ग्रंथालयातले. विशेषतः देवीप्रसाद चट्टोपाध्यायांचा मला जेवढे लोकायचं वाचायचं होतं, कारण लौकिक धर्म समजून घेण्यासाठी त्याची जास्त गरज होती. त्यावेळेस त्यांनी मला ते ग्रंथालयात दिलं होतं. तसंच नाट्यशास्त्र, नाटक हा माझा आणखीन एक विषय. त्यावेळेला विधिनाट्याच्या बद्दल बोलत असताना आणि विधींच्या बद्दल बोलत असताना माझ्या संकल्पना अधिक स्पष्ट होत गेल्या आणि त्यामुळे पुढे माझ्या प्रबंधामध्ये वगैरे मांडल्या. तर सांगायचं तात्पर्य की ह्या व्यक्ती लिहितात त्या अलौकिक गोष्टी नक्की असतात, पण त्यांचा क्षणभराचा सहवास सुद्धा आपल्याला मोठा स्पर्श करून जात असतो, सुवर्ण स्पर्श करून जात असतो. तर या निमित्ताने याने मला 18 खंडामध्ये काय आहे त्याची तपशीलवार सूची दिली आहे. आणि मला सुनील कुमारांचं कौतुक कशासाठी वाटतं, वयाने मोठे म्हणून कौतुक म्हणजे आदर वाटतो की प्रत्येक खंडामध्ये काय आहे
ते केवळ एका उतार्यामध्ये त्यांनी एका पानामध्ये त्याचं संकलन केलंय आणि ते इतक्या नेमकेपणाने केलेलं आहे की त्यातलं प्रत्येक पान वाचून दाखवावं असं मला वाटतं. पण मी काय आपला वेळ घेणार नाही, कारण आपण सगळे साक्षर आहात, आपण वाचू शकता आणि आज सौंदर्य मिळतात. त्यामुळे मुळामधनं वाचा, कारण समोरची माणसं हे अनक्षर आहेत असं वाटत नाही. मी शिक्षित वगैरे असे शब्द वापरत नाही. शिक्षणाबद्दल बोललं जातं. इंग्रजोत्तर काळामध्ये काय झालं काय नाही वगैरे माणसं शिकायला लागले. माणसं शिकलेली होती. आमच्या शिक्षणाच्या व्याख्या चुकीच्या होत्या आणि आजही आहे. कारण इंग्रजोत्तर काळामध्ये लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण, अशा आमच्या काहीतरी संकल्पना झालेल्या आहेत. मगाशी ते म्हटलं तसं जगण्यासाठी आवश्यक गोष्टी हे लिहिता वाचता न येणारी माणसं पिढ्यानपिढ्या करत आली होती का नाही? माणसं अन्न पिकवत होती की नाही, शिजवत होती की नाही, बायका निरनिराळे पदार्थ करत होत्या की नाही? तुम्ही साहित्यामध्ये बघा, अगदी जुन्या संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा आणि प्राकृत साहित्यामध्ये सुद्धा इतकी पदार्थांची वर्णन आणि वार्ताले दिलेली आहे. त्या नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये रुक्मिणीच्या ज्या पंक्ती वाढल्या त्या पंक्तीतल्या पदार्थांची वर्णन केलेली आहे की जी आमच्या पाकशास्त्राच्या पुस्तकामध्ये सुद्धा आता तुम्हाला मिळणार नाही. आता त्यावेळेला सगळ्या लोकांना बायकांना लिहिता वाचता येत होतं का? नव्हतं. पण बायका इतकं सुंदर पदार्थ बनवत होते की नाही, करीत होत्या की नाही, करत होत्या. मग त्या अडाणी होत्या का? खऱ्या अर्थाने अर्थोत्पादन कोण करत होत? माणसं घरं बांधत होती की नाही? आजही आम्ही कौतुक करतो. आज आमच्या घराला 35 वर्ष झाली. ते लोक म्हणतात की ते आता ते रिनोव्हेशन करायला पाहिजे, नाही तर रिडेव्हलपमेंट करायला पाहिजे. म्हणजे पहिली असलेली घरं पाडा बुलडोझर लावून आणि त्याच्यावर 30 मजली इमारत उभी करा. त्याच्यावर पाणी घुसतंय की नाही याचा पत्ता नाही, कारण नदीत पाणीच नाही. पण 30 मजली इमारत बांधली की विकास झाला. विकासाच्या ज्या व्याख्या आहेत, अमुक अमुक शहराचा विकास झाला, त्या विकासाच्या नावावर जे बकासपण येते याचा विचार जर आम्ही करत नसू तर आमच्या येण्या वाचण्याला काय अर्थ आहे? त्याच्या उलट माझी जुनी मंडळी जी घरं बांधत होती त्या घरामध्ये ज्याला आपण वायुनिजन म्हणतो ते व्यवस्थित होतं की नाही? आजही आपण म्हणतो की 100 वर्षाचे 500 वर्षापूर्वीचे किल्ले आजही आहे, वाडे आहेत. तंजावरला मी गेले आणि मी अनेक ठिकाणी म्हणले तर तिथे 400 वर्षापूर्वीचा वाडा फक्त उभा असणे आणि बर्दा आणि पेवळा आहे तिथे. मग ती माणसं कुठल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिकली होती? माणसांना ज्ञान होतं, ते उपयोगात आणता येत होतं, ते लौकिकाच्या पातळीवर आणता येत होतं. फक्त ते लिहिता वाचता येण्यामुळे त्याला आम्ही अलौकिकाच्या पातळीवर नेलं आणि शिक्षण म्हणजे काहीतरी फार वेगळी गोष्ट आहे, गंभीर वगैरे, तसं नाही. तुमच्याजवळ जर माणसाच्या जगण्यासंबंधी चारी बाजूंनी विचार करण्याची शक्ती असेल आणि संवेदना असतील तर तुम्ही ज्ञानी असता. मग तो आमचा शेतकरी असू दे, त्याला लिहिता वाचता येत असू दे, घर बांधणारा सुतारवार चांभार कोणी का असू दे. जुन्या पद्धतीचे दागिने बघा तुम्ही. त्या निजामाचा खजिना मी ज्यावेळेला बघितला त्यावेळेला अवाक झाले. त्यावेळेची जनावरांची कामं पाहून की त्यावेळेला ते सुवर्णकाळ कशा प्रकारची कामं करत होते, लाकडी कामं कशा प्रकारची करत होते सुतार. आणि म्हणून ही जी सगळी मंडळी आहेत, कलाकार मंडळी, लोक परंपरेची कलाकार. हा परत कला म्हटलं की आम्हाला फक्त नाच गाण्याचं, हस्तकला आठवतच नाही. हाताने वस्त्र घेणत होते लोक, हातमागावर वस्त्र घेणत होते, आजही घेतात कुठेतरी. त्या मणिपूरमध्ये आणि इकडे जाऊन बघा आदिवासी जमाती
फक्त मैत्रिणी खूप मारामाऱ्या करतात आणि बायकांची लग्न नेता काढतात एवढीच आदिवासी समाज म्हणून नका. त्याच्या पलीकडे आदिवासींच्या कला आणि त्या आमच्याकडे आहे. आमच्याकडे अर्थोत्पादनाची साधनं जी आहेत तिच्या रोकड पैसा मिळवण्याची सोय झाली मिळतो तर काळात भांडवलशाही झाली तुमच्या भाषेमध्ये आणि रोकड केंद्रीय व्यवस्था झाली आणि मग परंपरेने जी कामं बायकांनी घरात फुकटात करायची ती प्रतिष्ठेची झाली. म्हणजे घरात पोराची दुपटी बाळंतून फाटक्या लुगड्याची शिवायची झाली तर ते बाईचं काम आणि लेडीज टेलर्स सगळे जेंट्स. कारण एक मशीन आलं यंत्र आलं आणि यंत्र आल्यावर यंत्रावर शिवायची सोय झाल्यानंतर लेडीज टेलर्स सगळे जेंट्स बायकांचे कपडे शिवणार. अर्थोत्पादनाचं रोकड अर्थ मिळवण्याचं ते काम झालं. फुकट घरामध्ये बाईने स्वयंपाक करायचा झाला कुठे गृहिणी कर्तव्य वगैरे स्त्रीचं कर्तव्य आणि झोमॅटो मधून मागवायचं झालं तर तिथे कोण बनवतं. पंचतारांच्या हॉटेलमध्ये गेलं तर शेफ कोण असतो कारण त्या अर्थोत्पादनाचं साधन झालं केटरिंगचा वगैरे कोर्स केला आणि घरामध्ये फुकटात रांधायचं झालं तर ते पाहिजे गृहिणी कर्तव्य. एक्सप्लॉयटेशन किती अंगाने होतं अर्थशास्त्र तुमचं आणि मार्क्स ते नुसते अर्थोत्पादनाची साधन असून चालत नाही. त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या अर्थावर कोणाची सत्ता असते अर्थ विनिमयावर कोणाची सत्ता असते आणि अर्थ विनिमयावर जर सत्ता नसेल तर काय होतं ते आज आम्ही बघतो की गिरणी कारखान्यामध्ये माल तयार झाला तर त्याची किंमत कोण ठरवतो कारखानदार आणि शेतामध्ये माल तयार झाला तो ऊसाचा दर ज्वारीचा दर बाजरीचा दर कोण ठरवतं सरकार. बरोबर आहे ना सर. म्हणजे काय झालं की अर्थोत्पादन करणाऱ्यांचे अर्थसत्ता आपल्या आणि त्याला फुकटामध्ये राबायला मात्र लागायचं. अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. त्यामुळे आम्हाला मार्क्सच्या पुढे गरज जायला पाहिजे. नुसत्या अर्थोत्पादनाची साधनं नाही अर्थोत्पादनाची साधनं त्याच्यावरची सत्ता त्याच्यावर मिळणारा अर्थ त्याच्या विनियोगाची सत्ता कोणाच्या हातात नाही आणि ती कशा प्रकारे राबवली जाते आहे त्याच्याशिवाय तुम्हाला अडाणीचं कळणार. हे मला लोकसंस्कृती शिकवते. लोकसंस्कृतीच्या पुस्तकामध्ये नाही पण तुमची एकदा नजर जगणं आणि सिद्धांत यांचा प्रवास कसा हे जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात आणि आमच्या या ग्रंथांच्या पूर्ण करतात. आणि म्हणून मला आजही मी अजूनही काही पुढं लिहिलंय त्याच्यामध्ये परिवर्तनासाठी मला या पारंपरिक साहित्यामध्ये फार मोठं कबाड सापडतं. परिवर्तनाकडे जायचं असेल तर दर खेळेला कुठला तरी पाश्चिमात्य सिद्धांत घेऊनच जाता येतं असं नाही. परंपरेचं साहित्य तुम्ही जर बारकाईने वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला परिवर्तनाची साधनं आपोआप सापडतात. मगाशी येताना सप्र्याने मी बोलत होतो म्हणलं ते कुठल्या तरी विद्यापीठामध्ये भगवद्गीता अभ्यासात नेमली म्हणून गदारोळ केला आमच्या सुधारणांनी. मी म्हटलं भगवद्गीता नेमायला काय हरकत नाही की शिकवायला माझ्यासारखा मास्टर नेमा म्हणजे भगवद्गीतेमध्ये कशा विसंगती आहेत आणि काय आहे ते तो करून टाक. नुसतं शब्दशः भाषांतर आपल्याला सोयीचं असेल तेवढंच सांगणार ना. किती गोष्टी सांगाव्यात तुम्हाला की मी पारंपरिक गोष्टींवर त्याच्यात लिहिलेलं आहे त्या आम्हाला वेदांच्या मध्ये सापडत आहेत त्या स्तोत्रांच्या मध्ये सापडत आहेत. अनेक मध्ये परिवर्तनाच्या वाटा आम्हाला दिसत आहेत. म्हणजे जसं म्हटलं की मनुस्मृतीचा जर आम्ही असा विचार करायला लागलो स्त्रीचं मानवाचे बाबतीत वगैरे त्याच्यामध्ये बायका लग्नाचे 8 प्रकार सांगितले
आता लग्नाचे 8 प्रकार एवढं मधूला सांगत बसायची गरज काय होती की उच्चवर्णीय पुरुष, नीचवर्णीय स्त्री, उच्चवर्णीय स्त्री, नीचवर्णीय पुरुष, अमुक तमुक, हे एवढं सांगायची गरज काय होती? कारण त्यावेळेस ते प्रॅक्टिसमध्ये होत. जी गोष्ट व्यवहारामध्ये नसते त्याबद्दल ग्रंथकार लिहित नाही आणि पोथ्या पुराणाला तर अजिबातच लिहित नाही. आमच्या वेदांच्या मध्ये, ऋग्वेदामध्ये आणि अथर्ववेदामध्ये, त्याच्यावर मी स्वतंत्रपणे लिहिले की त्याच्यामध्ये एक सूक्त, म्हणजे अनेक सूक्त आहेत की बहुतेक सगळे सूक्त जे आहेत ना ते लौकिकावरतीच आहेत. म्हणजे काय, पाऊस नीट पडावा, पिकं नीट यावेत, गुरढोरं नीट राहावे, आमच्या बायकांना पोरं बरी व्हावी, त्यांची पालनपणं सुखरूप व्हावी, अशा प्रकारची सूक्त आहेत सगळे. कारण आम्ही वेद नीट वाचलेलंच नाही. ऋग्वेदापासून अथर्ववेदापर्यंत फक्त अथर्ववेद हा जादूटोण्याचा वेद आहे असं आपण म्हणतो, परंतु आधीच्या वेदात काही फार नाहीये. एक गंमत म्हणून फक्त उदाहरण सांगते, माझी दिग्गतता म्हणून नाही, की आम्हाला परिवर्तनाची बीज त्याच्यातच कशी सापडतात. हे वेद चालत असताना, म्हणजे भाषांतर चित्रशास्त्रींची एक सूक्त सापडलं, सपत्नी नाशनं सूक्त. म्हणजे काय, सौतीचं वाटोळं करण्याचा मंत्र साध्या भाषेत. सपत्नी नाशन सूक्त, सूक्त म्हणजे मंत्र किंवा श्लोक. आता सौतीचं वाटोळं करण्याचा मंत्र म्हणल्याबरोबर मला आमच्या आशापूर्णा देवी, बंगाली लेखिका, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या, त्यांची एक कादंबरी आठवली, प्रथम प्रतिश्रुती. आणि त्या प्रथम प्रतिश्रुती नावाच्या बंगाली कादंबरीमध्ये त्या लेखिकेने बंगालमधल्या बायकांच्या एका व्रताचं वर्णन केलेलं आहे. आणि ते व्रत कसं आहे, ते छोटी मुलगी आहे आणि ती वर्णन करते की माझी वहिनी ते व्रत करत होती आणि ते व्रत कसं होतं, तर अंगणामध्ये रांगोळी घातली होती आणि त्या रांगोळीमध्ये स्वयंपाकाला लागणारी, घरात लागणारी सगळी साधनं त्याच्यामध्ये तिने, म्हणजे चूल, काय पाटा, वरवंटा, तवा वगैरे. आता आमच्याकडे दुसरं काय असतं चैत्रांगणामध्ये? पाहिलं का पुरुष लोकांनी कधी बायका चैत्रांगण पाहतात म्हणजे काय करतात? नाही पाहिजे. पुस्तकी विज्ञान परावलं की जेणं तुमचं हे पांढरे तेच बोलले. किंवा गोकुळ करतात, आमच्या गोकुळात गेला मातीचं गोकुळ करतात. आम्ही ही अंधश्रद्धा आहे आणि फेकून द्या. काय करतात बघा ना जरा एकदा. त्या कुटुंबामध्ये लागणारी, जगण्यासाठी लागणारी जी साधनं आहेत त्याच्या छोट्या छोट्या प्रतिकृती बनवतात. म्हणजे चूल आहे, भांडे, तवा आहे, अमुक आहे, तमुक आहे. कारण उखळ उसळ जाते माझे, मला उलगल येते, ही अवस्था आहे. तर ते सगळं त्या बायका बनवतात कारण त्यांच्या प्रपंचाच्या गोष्टी आहेत. मग त्या गोकुळ बनवताना तेच करतात, चैत्रांगण काढताना तेच करतात. तेच ही प्रथम प्रतिश्रुतीमध्ये त्या मुलीची वहिनी करते आहे, ती रांगोळी काढते. आणि मग काय, तर हा कालथा आहे, म्हणजे उचटणं आहे, झाड आहे, पळी आहे, अमुक तमुक. आणि गंमत काय, त्या मुलीने लिहिलेलं आहे की एक एक चित्र काढताना ती वहिनी माझी एक एक मंत्र पडत होती. पळी 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 घाल तिच्या काळजात सोय. आता कोणाला उद्देशून? सौतेला. म्हणजे ते जे सगळं तिचं व्रत आहे, वसा आहे, तो वसा सौतीचं वाटोळं होण्यासाठी केलेला बायकांनी वसा. म्हणजे या संसारातनं तिला उठवला. आता हे त्या एका व्रतामध्ये बंगालमधलं व्रत. दुसरीकडे आमच्याकडे त्या एका वेदांच्या मधलं सूक्त, सपत्नी नाशनं सूक्त. आणि तिसरीकडे माझ्या जात्यावर दळण घालणाऱ्या बाया. कारण सवत प्रथेचा सगळ्यात मोठा जाच कुणाला सहन करावा लागतो? बायकांना. आणि ते सवत आणतो कोण? बाप नाही तर भाऊ. त्या मुलीचं लग्न लावून देतो. का तर काही झालं तरी त्या पोरीचं लग्न झालं पाहिजे,
मग माझी जात्यावर दळणारी बाई मला लोकसंस्कृती किती आणि काय शिकवते. सवतीवर लेख दिली जशी साखरेची गोणी, सवतीवर लेख दिली जशी साखरेची गोणी, बाप ऐकून झाले वाणी. तर बाप वाण्यासारखं मला विकायला निघालं, साखरेची गोणी विकावं तसं. अशा कितीतरी मुली आहेत जात्यावर दळण दळणाऱ्या बाईच्या. हे बाईचं ट्रॅडिशनल विस्डम नाही का? तिच्या अनुभवातून आलेलं हे शहाणपण आहे की जे तुम्हाला एकीकडे जात्यावरच्या ओढीत दिसतं, बंगालमधल्या त्या वशामध्ये दिसतं, आमच्याकडच्या या चैत्रांगणामध्ये दिसतं आणि ऋग्वेदातल्या सूक्तामध्ये दिसतं. सपत्नीनाशन सूक्त. या सपत्नीनाशन सूक्तामध्ये काय म्हटलेलं आहे की माझ्या सवतीला संपवून टाक. आणि कसं संपवून टाक? तिचा गर्भ नष्ट कर, तिच्या गर्भातल्या शिराची चूल काढ, तिला रक्तबंबाळ कर. त्या बाईनं क्रूर बनवण्याचं काम या आमच्या प्रथा आणि परंपरा करतात. हे आम्ही लक्षातच घेत नाही. संस्कृतीचा अभ्यास म्हणजे नुसता शाब्दिक अभ्यास नसतो. तुमचं जगणं आणि तुमच्या भोवतालचं सगळं वातावरण यांचा अनुबंध जर तुम्हाला कळत नसेल, यांचं नातं जर तुम्हाला कळत नसेल, तर तुम्हाला कुठलंही परिवर्तन प्रत्यक्षात करता येणार नाही. थिअरीने काही बदलता येणार नाही. प्रॅक्टिकलमध्ये जाण्यासाठी परंपरा समजून घेतली तर परिवर्तनाची सूत्र आपल्याला तिथे आपोआप सापडतात. आणि त्यामुळे मी हे म्हटलंय म्हणून तुम्ही बदला असं म्हणण्यापेक्षा त्या वेदांनी हे म्हटलंय, त्या संतांनी हे म्हटलंय. आता मगाशीच विषय निघालेला होता, तोही जरा सांगून टाकते की इलेक्शन वगैरे काय निकालायचा तो नाही, तो प्रश्न नाही आहे. पण आम्ही संतांच्याकडे दुर्लक्ष कसं करतो? इथे आम्ही व्याख्यान देत असताना संत साहित्याने आम्हाला फार मोठं तत्वज्ञान दिले आणि त्याच्यामुळे मग आमचा कसा उत्कर्ष होणार आहे ते प्रत्यक्षात आणा वगैरे असं आम्ही सगळं सांगणार. आणि एकीकडे लाडकी बहीण 1500 रुपये, तू 1500 दिलेस तर मी 2000 दिले, मग मी लाडक्या भावाला पण दिले, मग लाडक्या बापाला पण दिले. अरे सगळेच लाडके, हा काय प्रकार झाला? आणि मग परत त्या बहिणी भीक मागितल्यासारखी बँकेच्या दारामध्ये जाऊन उड्या मारतात, बाऱ्याला कुठलं तर सर्टिफिकेट आणण्यासाठी जातात, तुमच्या माझ्याकडे येतात मला आमचं देऊन द्यावं. म्हणजे आम्ही काय करतो आहोत? भीक मागायला शिकवतो आहोत आणि सोफिस्टिकेटेडली भीक मागायला शिकवतो. सभ्यपणा वैध मार्गाने भीक मागायला आम्ही शिकवतो. शेतकऱ्यांना इतकं हे द्या आणि त्यांना साधन सामुग्री द्या, त्यांना पाणी पुरवा, पैसे कसले देता उचल. आणि मग आमच्या संत एकेकडे आम्ही संत साहित्याचा उदो करायचा, पण आमच्या तुकाराम बाबांनी ठोकून सांगितलंय, आमच्या साहित्याचे विद्यार्थी आणि मास्तरही विसरतात. काय सांगितलं? भिक्षापात्र अवलंबने जळो जळे लाजे नमाय. हा तुकाराम बाबा आम्ही अंमलात आणणार की नाही? की भिक्षापात्र स्वीकारणं हे वाईट जगणं आहे, जळो जिणे, याचा धिक्कार करतायत आमचे संत. उत्तरेकडचा आमचा कबीर म्हणतो, मांगन मरण समान, मांगन मरण समान आहे. मागणं म्हणजे मरणासारखं आहे, कोणाजवळ काही मागायची वेळ येऊ नये, मला पुढे ते मांगन मरण समान है, मत कोई मांगो भीक. कोणी भीक मागू नका, कारण भीक मागणं म्हणजे मरणप्राय यातना आहे. आता आम्हाला तसं वाटतच नाही. आता भीक मागणं हे प्रतिष्ठेचं झालंय. म्हणजे जी गोष्ट काल अप्रतिष्ठेची होती, आज त्याला आम्ही प्रतिष्ठा देतो आहोत. हा संस्कृतीचा विकास आहे का? मांगन मरण समान है, मत कोई मांगो भीक, मांगन से मरना भरा, हे सतगुरु की सीख. आमचे सद्गुरू सांगतात की मागण्यापेक्षा मरण आलेलं परवडलं. आणि इथे आता भव्य वेशधारी आमचे साधू काय सांगतात? आणा भीक मागून,
आमचा मठ उभारा, मंदिर उभारा, त्याच्यामध्ये AC लावा, आहे सगळे भूतानी संत असे. मग त्याच्याबद्दल आमचा तुकाराम बाबा म्हणतो ते आम्ही तुकाराम बाबा फक्त गाठीपुरताच ठेवणार आहोत, व्यवहारात त्याचा काही उपयोग करणार नाही. भगवे तरी श्वान, नुसते अमुक रंगाची वस्त्र घातली ते तुम्हाला संतत्व येतं असं नाही. आहेत ना आपल्याकडे अमुक रंगाचं वस्त्र घालून संतत्व आणणारे पुढारी पण आहेत, मंत्री पण आहेत, मुख्यमंत्री पण आहेत. भगवे तरी श्वान, पुत्र सुद्धा भगव्या रंगाचा असतो. भगवे तरी श्वान सहज देश त्याचा, निसर्गाने त्याला दिलेला तो रंग आहे. तेथे अनुभवाचा काय म्हणत, पण त्याला अनुभव नाहीये की वैराग्य कसं आणायचं ते. तेव्हा या वरवरच्या गोष्टीत काय उदनाशी वरविला. आम्ही पुस्तकी ज्ञान संपादन करतो म्हणजे बऱ्याच वेळेला वरळीया रंगामध्ये बुडून जातो की काय. प्रत्यक्ष जर आम्हाला परिवर्तन घडवायचं असेल तर या परंपरेने आम्हाला बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. त्या संस्कृत साहित्याने दिल्या आहेत, प्राकृतने दिलेल्या आहेत, लोककथांनी दिलेल्या आहेत, तत्वज्ञानाने सुद्धा दिलेल्या आहेत. फक्त त्याच्याकडे पाहण्याची अंतर्ज्ञानशास्त्रीय पद्धती ही फक्त पुस्तकापुरती राहू नये, ती प्रत्यक्ष आचरणामध्ये यावी. आम्हाला यांनी एवढं काम केलेलं आहे, 10,000 पृष्ठांचा ग्रंथ आमच्या समोर ठेवले. शास्त्री बुवा आम्हाला सातत्याने हे सांगत आलेले आहेत की याचा विचार करा. मग ते राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, धर्मशास्त्र असेल, ते बारकाईने पहा, त्याचा विचार करा आणि मग त्यातून तुम्हाला परिवर्तनाच्या वाटा मिळते. त्यामुळे सुनील कुमार लौटेंनी काय केलं तर ते आमच्या आटोक्याच्या बाहेर असलेली माहिती आमच्या समोर पोचवलेली आहे. मी माहिती म्हणते, ज्ञान म्हणत नाही. कारण माहिती वाचनातून मिळते. त्यांनी ज्ञान मिळवलं ते वाचन. आम्ही नुसते ते ग्रंथ पाहिले, आम्ही वाचले तरी ते ज्ञान नाही. ते ज्ञान केव्हा होईल त्याच्यावर आम्ही ज्यावेळेला विचार करू आणि त्याचं आचरण करू त्यावेळेस त्या माहितीचं रूपांतर ज्ञानात होईल. म्हणून आमचं शिक्षणशास्त्रज्ञ एमर्सन म्हणतो, वेदर इन्फॉर्मेशन कम्स टू बुक अँड नॉलेज कम्स टू पीपल. माहिती पुस्तकातून मिळते, त्या माहितीचं रूपांतर ज्ञानात करायचं झालं तर त्याच्यावर आपण स्वतंत्र विचार केला पाहिजे आणि मग आचार केला पाहिजे. म्हणून आगरकरांनी 3 टप्पे सांगितले सुधारणेचे: विचार, उच्चार आणि आचार. त्यामुळे आधी विचार आला पाहिजे, त्याचा उच्चार करण्याचं धाडस पाहिजे आणि ते आचरणात आणलं पाहिजे. सुनील कुमारांनी आपल्यासमोर माहितीचा खजिना मोकळा केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी आयुष्यातला पुष्कळ वेळ, शक्ती खर्ची घातलेली आहे आणि ती सगळ्यांना शहाणपण शिकवण्यासारखी आहे, याचं भान आपण ठेवूया. मी पुन्हा एकदा त्यांच्या ज्ञाननिष्ठेला अभिवादन करते. मला बोलावलं, थांबते.